आज नवीन पद्धतीने एक दोडक्याची भाजी करणार आहोत. ही रसभाजी नाहीये ना? नाही नाही, रस भाजी नाही, कोरडी भाजी, पाणी घालावं लागत नाही. दोडक्याची भाजी झालेली आहे, दोन्ही मस्त झालेले. चला आता भाजी करूया, साल काढूया. आपण ही व्यवस्थित साल काढून घेऊया. सालीची चटणी पण करता येते ना? हो, चटणी पण करूया की. बारीक तुकडा तुकडा मिरच्या करून घेऊया. दोडक्याचे बारीक बारीक तुकडा करून आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. ही साल काढून ठेवले झालेले आहे, ह्याच्या आपण चटणी करणार आहे. ही डब्याला व्यवस्थित होते. ही मिरची, कढीपत्ता आणि लसूण हे आपण बारीक कुटून घेऊया. मिरची घातलं की चव छान येतो. कुणाला तिखट कमी लागतं, कुणाला तिखट जास्त लागतो. खलबत्त्यामध्ये कुटलेलं चांगलं असतं ना, चव छान असते. खलबत्त्यामध्ये कुटून झालेले आहे. दोडक्याची फोडे करून घेतले, बारीक करून घ्यायचं, मग भाजी करायची. कूट नाही, डाळ नाही, नुसतं कुटायचं, फोडणी घालायचं. पेस्ट नाही करायची ना? नाही नाही नाही, पेस्ट नाही करायची, कुठूनच करायचे, म्हणजे चव छान येते. ह्याच्यात पाणी, दोडक्याचं पाणी सुटते ना, त्याच्यामुळे दोडक्यात भाजीला चव छान येते. ह्याला काही पाणी घालावं लागत नाही. मग मुलाने आवडीने डब्यात न्यायला सुरू केलं. आता ही भाजी करायला घेऊया. एवढंसं तेल घालायचे, मोहरी घालायची, जिरं घालायची, हळद घालायची आणि लसूण, मिरच्या, कढीपत्ता बारीक करून घेतलेलं ते आपण फोडणीत टाकायचं. वास तर मस्त यायला लागलाय. फोडणी मस्त झाले. दोडका आपण फोडणीत टाकायची. त्याचं पाणी असतं, दोडक्याचं पाणी, ह्याच्याने चव येते. पाहिजे तर थोडं पाणी घाला, नाही घातलं तर चालते, किंचित घाला. आणि चवीनुसार मीठ घाला. 10 मिनिटं आपण थोडं झाकून ठेवूया. बघा भाजी मग कसं मस्त शिजलं. दोडक्याची भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने दोडक्याची भाजी करा. आवडीने सगळ्यांनी खातात. ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नसेल त्यांनी नक्की आवडेल. इतकं छान भाजी होते. करून पहा. फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.